ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत नाराजी व्यक्त केली। भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसला हिंदी शेरोशायरी ठेवली। दिवा विझल्यावर तेल टाकून काय उपयोग असं भास्कर जाधव यांचं स्टेटस आहे। दरम्यान या स्टेटसवरून संजय राऊतांनी टोमणा लगावलाय। सब साथ है फिर भी एक खालीपन सा है। रिश्तों में आजकल दिखावे का अपनापन सा है। दीपक को घी तब तक चाहिए जब वो जल रहा हो, बुझने के बाद घी डालना व्यर्थ है। उसी प्रकार इंसान की कद्र समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है। बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बिता कर तो देखिए। खुशी, शांति और सुकून कहीं ढूंढना नहीं पड़ेगा, अपने आप मिल जाएगा। चांगली आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत। पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, ना सी फडके, ना स इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या। आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती अत्यंत वैभवशाली भाषा आहे। आणि स्पष्ट सांगेन, ते ज्येष्ठ नेते आहेत, सहकारी आहेत आमचे, त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे। माझ्या मनामध्ये काडीची खतखत नाही। तुम्ही काय म्हणाला, त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ एकच आहे की पूर्वी आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला गुरुजी एक रोज शाळेमध्ये फळ्यावर चांगल्या प्रकारचा एक सुविचार लिहून ठेवायचे। तुम्ही माझ्या स्टेटसमध्ये कुठेही जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारच्या सुविचारानं अशा पद्धतीनं काहीतरी मी लिखाण करून पाठवत असतो। मला माहित आहे आज सुद्धा मी काय लिहिलंय ते मनशांती कशातून मिळू शकते अशा संदर्भातलं ते एक मी सुविचार लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये कुठेही खतखत नाही आणि कुठेही अनर्थ नाही आणि त्याचा अन्वयार्थ काढण्याची